भगवान शिवजी सोबत माता पार्वतीजींचा विवाह संपन्न झाला. समयपरांत 2 पुत्राचा जन्म झाला. कार्तिक स्वामी आणि गणेश भगवान. कार्तिक स्वामीच्या द्वारा वध तारकासुराचा झाला. असे काही दिवस गेले. एक दिवस अति प्रसन्न वदन शिवजी माता पार्वती जी अति नम्रतेने म्हणाल्या, प्रभुजी मुझे गत जन्म की याद है. पहले जन्म में आपकी पत्नी दक्ष कन्या सती मेरा नाम आपके साथ रामकथा सुनने के लिए अगस्त्य जी के आश्रम में आए थे. अगस्त्य जी की सरलता का मैंने गलत अर्थ लगाया कर ध्यान से नहीं सुनी. आपका कहना नहीं माना. दोबारा जन्म मिला. हिमालय की गोद में मेरा नाम पार्वती रखा गया. सद्भाग्य जन्म में आप मुझे पति मिले. एक जन्म लिया तो भी मेरा संशय नहीं गया, लेकिन पहले जन्म में सवाल करती थी परीक्षा वृत्ति से, अब जिज्ञासा वृत्ति से. पूछो देवी. आप कहते थे राम ब्रह्म, अभी भी कहता हूँ. उस राजकुमार की बचपन की कथा, यत्न संस्कार की, वनगमन की, सीताहरण की, जटायु मरण की, सेतु बंधन की, रावणवध की, राज तिलक की कथा कहो. आपको अनुकूल लगे तो भगवान स्वधाम कैसे गए वो भी कहो. भक्ति ज्ञान वैराग्य के बारे में कहो. और पूछने में गलती हो गई तो वो भी कहो. शिवजी हंसने लगे. पार्वती तूने तो सवाल करते करते मुझे पूरा रामायण बता दिया है. जी कथा शंकरजी माता पार्वती आईला सांगतात तीच कथा याज्ञवल्के भारद्वाजजीला सांगतायत. प्रयाग क्षेत्रामध्ये सर्वांगाचे कान करून श्रवण करणारे भारद्वाजजी इतके तल्लीन झाले की याज्ञवल्कीजीला भीती निर्माण झाली. मध्ये भारद्वाज म्हणावं तर श्रोत्याचं अनवधान होईल. कथा कशी ऐकावी. नाहीतर काही काही माणसं कथेला येतात, इथं आल्यावर त्यांच्या लक्षात येतं कुलूप लावलं पण ओढून नाही बघितलं. कधी दगा देतं, लागलं असेल की नाही, लागलं असेल की नाही, बसतं कथेला झटके मारतं घरच्या कुलपाला. जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत, थोडे आहे चित्त साई हे झाली या. पण भारद्वाजजी तेवढे तल्लीन झालेले आहे. याज्ञवल्केजी भारद्वाजजीला कथा सांगतात. जी कथा शंकरजी माता पार्वती आईला सांगतायत. कैलास पर्वतावर श्रोत्याच्या रूपात माता पार्वतीजी बसलेल्या सुंदर गादीवर विराजमान भगवान शिवजी. कथा प्रारंभ करायची असल्यामुळे भगवान शिवजींनी स्वतःचे डोळे बंद केले आणि डोळे बंद करून बालरूप रामाचं ध्यान करते. बंद बाले रूप बंद रूप सोई राम. बंद रूप सोई राम. सभी सीधी सुलभ जपति जी से नाम. सभी सीधी सुलभ जपति जी से नाम. सब सिद्धि सुलभ जपत जिस नाम. सब सिद्धि सुलभ जपत जिस नाम. मंगली भावन अमंगल हारी. मंगल भवन अमंगल हारी. मुझु दशरथ आज बिहारी हो. बंदे वाले रूपे चोरामो. सभी सीधी सुलभ जपति जिस नाम हो. बंदव बाल रूप सोई राम. सब सिद्धि सुलभ जपत जिस मंगल भवन अमंगल हारी द्रवौ सुदसित अजर बिहारी. मंगल भवन का मतलब मंगल का धाम, अमंगल हारी अमंगल का हरण करने वाला. द्रवसु दशरथ अजर बिहारी, दशरथ जी के आंगन में बिहार करने वाला उस बाल रूप राम को मेरा प्रणाम. वैसा तो मेरा भगवान निर्गुण निराकार तत्व है देवी.
बिनु पद चलई सुनई बिनु काना कर बिनु कर्म करई बिधि नाना आनंद रहित सकरस भोगी बिनु बाणी बकता बड जोगी. पार्वती माता मध्येच बोलल्या, जर हे निर्गुण निराकार तत्व सर्वांच्या हृदयामध्ये भरून उरलेलं आहे तर त्याला पुन्हा माणसाचं शरीर धारण करण्याची गरजच काय. म्हणजे निराकार को फिर नराकार क्यों होना पडता है. याची महत्वाची 2 कारणं आहे पार्वते. साधक बाधक व्यवहार समान सत्तेशिवाय होत नाही. म्हणून परमात्मा पारमार्थिक सत्तेमध्ये आणि रावणासारखा दुर्जन व्यावहारिक सत्तेमध्ये. मग व्यावहारिक सत्तेतला रावण मारण्यासाठी पारमार्थिक सत्तेतल्या परमेश्वराला त्या सत्तेतून या सत्तेत यावं लागलं, म्हणजे निराकाराला नराकार व्हावं लागलं. एक कारण. आणि दुसरं कारण, जब जब होई धर्म की हानी बाढई असुर अधम अभिमानी करई अनिति जाई नाही बरणी सीतही विप्रधेनु सुरधरणी तब तब प्रभु दरी विविध शरीरा. ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते, अधर्माची वाढ होते, त्या त्या वेळेला माझा भगवान अवतार घेतो. कधी वराह होतो, कधी नरसिंह होतो, कधी परशुराम होतो, वामन सुद्धा होतो. पार्वती माता मध्येच बोलल्या, हे पहा मुद्द्याचं बोला. राम कशासाठी होतो. राम त्याची तर 5 कारण आहे पार्वते. 5. पहिलं कारण असं आहे, जय विजय द्वारपाल सनत कुमार हे महात्मे प्रभू दर्शनासाठी जात असताना जय विजयाने अडवलं. सनत कुमाराने शाप दिला, राक्षस व्हाल. भगवंत म्हणाले त्यांना उशाप द्या. उशाप भजन केलं तर 3 जन्मात मुक्त, भजन केलं तर 7 जन्मात मुक्त आणि भांडण केलं तर 3 जन्मात. भगवंत म्हणाले, जय विजय तुम्हाला काय मान्य आहे, भजन करून 7 जन्मात मुक्ती मिळवायची का विरोध करून 3 जन्मात. जय विजयाने विचार केला की 7 जन्म हरिपाठ काकडा करत बसण्यापेक्षा 3 जन्म भांडण केलेलं काय वाईट. आम्हाला विरोधी भक्ती मान्य आहे प्रभू. तथास्तु पार्वते. तेच 3 जन्म राक्षस झाले. पहिला हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष, दुसरा रावण कुंभकर्ण आणि तिसरा जन्म वक्रदंत शिशुपाल. यातली मधली जी जोडी आहे रावण कुंभकर्णाची, ती मारण्यासाठी माझ्या रामाचा अवतार. एक कारण. दुसरं कारण, जालंधर दैत्य आणि रुंदेच्या सतीत्वावर जालंधर अजय आहे. सर्व देवता त्रस्त झालेले. देवता भगवान विष्णूकडे जातात. भगवान विष्णू म्हणाले, रुंदेच्या सतीत्वाला बाद आणल्याशिवाय जालंधराची मृत्यू नाही. सतीत्वाला बाद आणायचे काम मी करतो, युद्ध तुम्ही चालू ठेवा. जालंधरासोबत सर्व देवतांचं युद्ध चालू असताना स्वतः भगवान विष्णू जालंधराच्या वेशात रुंदेच्या महाली आले. आपले पतिदेव आलेत असं समजून रुंदेनं बसायला दिलं, सन्मान केला, पूजा केली, तीर्थ घेतलं. इकडे खरा जालंधर युद्धात मारल्या गेला. घायल झालेले सैनिक घाबरून आक्रोश करीत रुंदेच्या महालापुढे, महाराणी जी, महाराणी क्या हुआ, जालंधर सरकार मारे गए रण मैदान में. क्या जालंधर सरकार मारे गए रण मैदान में, तो घर में बैठा कौन है. विष्णू खऱ्या स्वरूपात प्रकट झाले. मैं विष्णू हूँ रुंदा. काय प्रभू, माझ्या पतीच्या गैरहाजरीमध्ये येऊन माझ्याकडून सेवा करवून घेतली. तुम्हाला शाप आहे, तुमच्या गैरहाजरीमध्ये तुमची पत्नी चोरीला जाईल. हा रुंदेने दिलेला शाप. तिसरं कारण सांगताना पार्वते, नारदाने दिलेला शाप. नारद शाप दीन एक बारा, कल्प एक तिहि लगी अवतारा. नारद शाप दीन एक बारा, कल्प एक तिहि लगी अवतारा. कल्प एक तिहि लगी अवतारा. नारद शाप दीन एक बारा, कल्प एक तिहि लगी अवतारा. नारद शाप दीन एक बारा, कल्प एक तिहि लगी अवतारा. कल्प एक तिहि लगी अवतारा. नारद शाप दीन एक बारा, कल्प एक तिहि लगी अवतारा. नारद शाप
दिलेला शाप गिरिजा चकित भई सुनी बाणी नारद विष्णु भगत पुनि ज्ञानी। नारद तो मेरे गुरु है, ज्ञानी गुरु है, और ज्ञानी गुरु भगवान को शाप कैसा दे सकते? कारण कवन श्राप मुनि दीना का अपराध रमापति कीना। यह प्रसंग मोई कहू पुरारी मुनि मन मोह आचरज भारी। शंकरजी म्हणाले, पार्वते, एकदा नारदजी हातामध्ये विना आणि चिपळ्या नारायणाचं नामस्मरण करीत हिमालयाच्या गुहेमध्ये तिथे एक सुंदर आश्रम, त्या आश्रमामध्ये थांबले. नारदाला समाधी लागली. इंद्र बेचैन झाला आणि इंद्राने नारदाची समाधी भंग करण्याकरता कामदेवाला पाचारण केलं. कामदेवाला काम कला कछु मुनी न व्यापी. खूप प्रयत्न केला पण कामदेव नारदाच्या पुढे हारला. नारदाचा विजय झाला, कामदेवाचा पराजय झाला. पण कामाने 3 गोष्टी केल्या. पार्वते, नारदाला नमस्कार केला, नारदाची स्तुती केली आणि नारदाच्या गळ्यामध्ये हार घातला. नमस्कार, स्तुती आणि हार या 3 गोष्टीनं नारदजी हारले. नमस्कार शब्दाचा अर्थ आहे नमः करोति ती नमस्कारः. नमून केल्या जाणाऱ्या कृतीला नमस्कार म्हणतात. नमस्कार. स्तुती अजूनही कुमारिका आहे, स्तुतीचं लग्न झालेलं नाही. स्तुतीला जे आवडतात त्यांना स्तुती आवडत नाही. स्तुती ज्यांना ज्यांना आवडते ते स्तुतीला आवडत नाही, म्हणून स्तुतीचं लग्न झालेलं नाही. स्तुतीला सज्जन मनापासून आवडतात, पण सज्जनांना स्तुती आवडत नाही, म्हणून सज्जनासोबतही स्तुतीचं लग्न झालं नाही. दुर्जनांना स्तुती मनापासून आवडते, पण स्तुतीला एकही दुर्जन आवडत नाही, म्हणून तिथेही जुळलं नाही. एकटीच आहे बिचारी. स्तुती परावी या मुखे रुची कर. स्तुती केली, नमस्कार केला आणि हार घातला. वास्तविक सर्वांना माहिती आहे याचं नाव हार नाही, ही पुष्पमाला आहे. मूळ शब्द पुष्पमाला. म्हणून तर आपण ब्राह्मण मंडळीच्या द्वारा पूजा करतो तेव्हा हार घालताना ते म्हणत असतात, माल्यादिनी माल्यत्यादिनी सुगंधिनी वै प्रभु मया हृतानि पूजार्थं पुष्पामि प्रतिगृह्यतां पुलवः. पुष्पांजली समर्पयामी. आता वंजळ भरून पुलवा आणि हार घालायच्या वेळेला पुष्पमाला समर्पयामी. मग हार म्हणत नाही, पुष्पमाला. अरे मग हे जर पुष्पमाला आहे तर याला हार का म्हणतात? याचं कारण आहे, ज्याच्या हातामध्ये हार असतो ना ते ताट उभं राहतं, आणि ज्याला घालून घ्यायचं असतं ते मुंडकं वाकवतं. म्हणजे हारापुढे हार मान्य केल्याशिवाय हार गळ्यात येत नसतो, म्हणून याचं नाव हार असतं. 3 गोष्टी केल्या, नमस्कार, स्तुती आणि हार. तिथून पुढे नारदजी ज्याला त्याला सांगत सुटले. पठ्ठ्यानं काम जिंकला, ब्रह्मदेवाकडे गेले, तिथेही सांगितलं. महादेवाकडे गेले, तिथेही काम जिंकल्याचं सांगितलं. 2 शिवगण पाळतवरती ठेवले महादेवाने. शेवटी भगवान विष्णूकडे गेले, तिथेही सांगितलं. पठ्ठ्याने कामाला जिंकलं. भगवान विष्णूने विचार केला की एवढं सुंदर रामायण सांगायचा आपला बुवा, आता तर कामाचं सांगत सुटला, बुवा बिघडला, याला वेळी सावध केलेला बरा. म्हणून ज्या जंगलातून जातात तिथे मायावी नगर तयार केलं. प्रभूंनी शतयोजन विस्तार, 100 योजनाचा विस्तार त्या नगराचा, म्हणजे 400 कोस. त्या नगराचा राजा शिलनिधी आपलीच माया विश्वमोही नामक कन्येच्या रूपात तिचं स्वयंवर देशोदेशीचे राजकुमार नारदजी जातात. सुंदर राजकुमार पाहिले आणि विचारलं, एवढे सुंदर राजकुमार एकत्र येण्याचं कारण? राजा शिलनिधीच्या कन्येचं विश्वमोहिनीचं स्वयंवर आहे. नारदजी आत आले. राजा शिलनिधीनं सन्मान केला, बसायला दिलं, पाद्यपूजा केली आणि आपल्या कन्येला विश्वमोहिनीला सामोर आणून बसवलं. बाबा, ही माझी कन्या विश्वमोहिनी, हिचं स्वयंवर आहे, आपण हिचं भविष्य सांगा. विश्वाला मोहून टाकणारी प्रभूची माया, तिचं नाव विश्वमोहिनी. नारदजी तिच्या मुखाकडे पाहू लागले आणि मनात म्हणाले, बापरे, एवढं सौंदर्य जगात आहे, हे जर आधी कळलं असतं तर मी कालच्या सकाळला दिलं नसतं. पठ्ठ्यानं काम जिंकलाय म्हणून. आता काय केलं म्हणजे पत्नीच्या रूपात प्राप्त होईल, इतके पागल झाले, इतके की बापाला म्हणावं लागलं, तोंड काय पाहता बुवा, भविष्य पाहायला सांगितलं तुम्हाला, मग तोंडावर आहे का भविष्य? हात बघा ना. बळच दृष्टी खाली टाकली आणि हात बघितला आणि भविष्य उलटं वाचलं नारदानी. भविष्य असं होतं, 14 ब्रह्मांडाचा मालक हिला पती मिळेल,
नारदाने उलट वाचलं, ही ज्याला माळ घालल तो 14 ब्रह्मांडाचा मालक होईल, असं उलट सांगितलं. मग स्वयंवर बघूनच जा ना बाबा. बोले समय नाही मेरे पास. नारदजी निघाले, विचार करतात काय केलं म्हणजे ती पत्नीच्या रूपात मला प्राप्त होईल. आणि नारदाच्या लक्षात आलं प्रत्येकाच्या आवडीचे विषय ठरलेले आहे. मुलीला विचारा, ती म्हणते मुलगा रूपवान असावा. मुलीच्या आईला विचारा, जावई धनवान असावा. मुलीच्या बापाला विचारते म्हणतात शिकलेला असावा. मुलीच्या भावांना विचारते म्हणतात कुलवान असावा. आणि अक्षता टाकणाऱ्या पाहुणे मंडळीला विचारा, ते म्हणतात तिकडे डांबरी मेन कापड का असेना, जेवणाचा बेत चांगला असावा. प्रत्येकाच्या आवडी. कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता सुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्नमितरे जनाः. आणि म्हणून ठरवलं हरिसन मांगो सुंदरताई. नारदजी जंगलामध्ये अरण्यामध्ये आले, प्रभूचा धावा केला. प्रभू प्रसन्न झाले. क्या चाहिए, बस सुंदर बना दो भगवान. तथास्तु असं म्हणून देव अंतर्धान पावले. सगळ्या नारद सुंदर झाला, फक्त तोंडात बंदर, बाकी सुंदर. नारदजीचं तोंड नारदाला पाहता येईना, पण स्वतःच्या शरीराकडे पाहू लागले. सोन्यासारखी कांती. बस नंबर मेराही लगनेवाला है. दुसऱ्या दिवशी नारदजी स्वयंवर मंडपातल्या पहिल्या लाईनमध्ये 2 राजकुमाराच्या रूपात बसलेले शिवगण, त्यांच्यामध्ये एक आसन खाली होतं, त्या आसनावरती येऊन बसले. सर्वांचं लक्ष नारदाकडे. नारदाला वाटायचं सर्वात सुंदर मी असल्यामुळे समाज माझ्याकडे पाहतो, पण समाजाला वाटायचं एवढा सुंदर लेका तोंडात कसा फेल गेला. इतक्यात विश्वमोहिनी धवल फुलाची माला घेऊन आलेली, तिनं पहिल्या लाईन मधल्या नारदाला बघितल्याबरोबर मरिकट बदन भयंकर देही, एकट हृदय क्रोध भातेही. बदन भयंकर देही, एकट हृदय क्रोध भातेही. मरकट बदन भयंकर देही. तोंड बंदराचं. सखी मेरे पिताजी को बुलाओ, पहले लाइन में जो अफसर बैठा उसको धक्के मारकर निकाल दो मंडप के बाहर. पूर्ण लाईन सोडून दिली. लाईन का सोडली, थोडा विचार करा. विश्वमोहिनी माया आहे आणि नारद संत आहे. मायेचं सर्वावर चालतं, संतावर चालत नाही. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, तू का म्हणे माया होय दासी लागे पाया. अरे संतावर नाही, संताच्या संगतीत जेवढे आहे त्यांच्यावरही चालत नाही. म्हणून तिला पूर्ण लाईन सोडून द्यावी लागली, ज्या लाईनमध्ये नारदजी आहे. दुसरी लाईन, तिसरी लाईन, चौथी लाईन. नारदजी तर टाचा उंच करू करू बघू लागले. हे 2 शिवगण, बसा बाबा, बाबा खाली बसा. नाही तिकडे का गेली रे, कोणी मध्ये आलं का रे, मला नीट बघितलं नाही का तिनं. बाबा तुमच्यापेक्षा सुंदर आहेच कोण, सगळ्या चक्कर मारून तुमच्याकडेच येणार आहे. बैठ जाओ बाबा, धीरज का फल मीठा होता है बाबा, हिम्मत रखो बाबा, सत्यमेव जयते बाबा. शेवटच्या लाईनमध्ये, शेवटच्या आसनावर राजकुमाराच्या रूपात भगवान बसलेले होते. त्यांच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण केली आणि भगवान तिला घेऊन दुल्हनी ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हनी ले गए लक्ष्मी निवासा. दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा. रूप सम सब भयो निराशा, सब भयो निराशा, रूप सम सब भयो निराशा. सब भयो निराशा. ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हनी ले गए लक्ष्मी निवासा. दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा. दुल्हनी ले गए लक्ष्मी निवासा. ती त्याची आहे. दैवी हेस्या गुणमयी मम माया. नारदजी उंच टाचा करून बघू लागले. हे 2 शिवगण, बसा बाबा, बाबा खाली बसा. अरे काय बसा, तिथं गेली का हो बाबा. आमचं जाऊ द्या, पण तुमच्यासारख्या देखण्यालाही डावलून गेली म्हणजे कमालच केली तिनं. अरे जाऊ द्या रे, तिला काय पारक आहे का रूपाची. नारद म्हणाले. हे 2 शिवगण म्हणाले तिला पारक नसू द्या बाबा, पण तुम्ही तुमचं तोंड कधी आरशात बघितलं का. मला आरसा सांगता, राक्षस वाल. ताड 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 चालत नारदजी आले अरण्यामध्ये. स्वच्छ पाण्याचं तळं बघितलं, त्या पाण्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं तर तोंड बंदराचं. धक्का बसला, बापरे. म्हणून समाज माझ्याकडे बघत होता का. मला वाटायचं मी सगळ्यात देखणा म्हणून पाहतात. राग आला नारदाला. कोणाचा, विश्वमोहिनीचा नाही, तिच्या बापाचा नाही, देवाचा. का, अरले काय नारायणा,
विण्याच्या तारा तुटेपर्यंत शेंडे आलो आलो शेंडे आलो आलो नारायण नारायण भजन केलं चिपळ्या वाजून, आणि तू मला बंदर केलं, कारण तू सापडला पाहिजे. लाल डोळे नारदाचे ताड ताड निघाले. नारदजी योग असा की तिकडनं स्वतः भगवान रथ हाकत येत होते. रथामध्ये दोघी बसल्या होत्या, एका भागाला विश्वमोहिनी, एका भागाला लक्ष्मी, बागदोर देवाच्या हातात, आणि नारदजी रोडच्या काठाला तिथं रथ आणून उभा केला देवानं. जिच्यासाठी तडफडला नारद मुनी ते रथात पाहिल्यावर तर डबल क्रोध झाला, तरी बोलले नाही. डोळे टोमॅटो सारखे लाल झाले नारदाचे, पण बोलले नाही. देवच बोलले, कुठं भोसरी का, बसा ना गाडीत, आता हे आगीत रॉकेल की नाही. आता मात्र क्रोध अनावर झाला आणि घोड्याचे लगाम धरले नारदानी, आणि जे बोलायला सुरुवात केली. परसंपदा सकवणे देखी तुम्हारी ईर्ष्या कपट बेशेची मदत सिंदूर द्रैबाई रायो सुरून पिरिश पाण करायो. कपटी आहे देवा तू. मी कपटी? अरे तुझ्यासारखा कपटी जगात नाही. काय कपट केलं मला विचार, काय कपट केलं? 14 रत्न निघाली समुद्रातून, तेव्हा वाटप केला, विना वाजवत मीच उभा होतो. काय केलं? काय केलं म्हणतोस? असुर सुरा विष शंकरही आप रमामणी चारू. असुर सुरा दारू पाजली दानवाला, विष शंकरही जहर महादेवाला, आप रमामणी चारू. लक्ष्मीनं कौस्तुभ स्वतःच्या वाट्याला, स्वार्थ साधक कुटील सदा कपट व्यवहारू. परम स्वतंत्र सिरपर कोई. अरे तुला विचारणारा कोण मनमानी कारभार करतो का? लक्ष्मी म्हणली, अहो ते चिपळ्यावालं किती बोलतंय हो, आणि तुम्ही नुसतं गटगट ऐकता. तेव्हा भगवंताचे डोळे भरून आले. लक्ष्मी म्हणाले, का रडता? का रडता देवा? मग तो हुंदके देऊन, देवा लक्ष्मी, या नारदानं माझं जन्मभर फक्त गुणगान केलं. याच्या तोंडून मी माझं गुणगान आयुष्यभर ऐकत आलो. त्याच्या तोंडून माझी निंदा ऐकायची जीवनातली पहिली वेळ आहे. आणि लक्ष्मी, ज्याला समाजाकडून स्वतःचं गुणगान ऐकून घ्यायची सवय झालेली असते, त्यानं आयुष्यात एक दिवस तरी स्वतःच्या निंदेला सामोरा जायची तयारी ठेवायची असते. बोल नारदा बोल. कपी आकृती तू मक्की ना, मला तोंड वानराचं दिलं का? शाप आहे तुला, पुढच्या जन्मी तुला वानराशिवाय कोणीच मदत करणार नाही. हा मंजूर आहे, बोल. मला सामान्य मानवाचा देह, तुला माणसाचं शरीर धारण करावं लागेल, हे बी मंजूर आहे, बोल. या विश्वमोहिनीच्या विरहानं मी तडफडतो, तुला तुझ्या पत्नीच्या वियोगानं रडावं लागेल, हे बी मंजूर आहे, बोल. जब हरी माया दूरी निवारी नहीं तह रमान राजकुमारी. आता एकटे भगवान, आता घाबरले नारद जी, प्रभु जी आपको दिए हुए शाप अस्वीकार करो. तुम्हारी क्या ताकत है, मेरी इच्छा थी, मैं क्या करूं भगवान? अरे काम को जितना है तो राम का भजन करना पड़ता, और अहंकार को जितना तो शंकर जी का भजन करो. जाओ जपहु जाय शंकर शतनामा. हे तिसरं कारण. चौथं कारण सांगताना स्वयंभू मनु आणि शतरूपा दोघांनी खडं तर तपश्चर्या केली. तपांती भगवान प्रसन्न झाले. काय पाहिजे? बस पुढच्या जन्मी आम्ही पती पत्नी व्हावं. ते दशरथ कौसल्या होतात. अजून काय पाहिजे? तुमच्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा. माझ्यासारखा कुठून आणू? मीच तुमच्या पोटी जन्म घेईल. मग मनुराजाला विचारलं, तुमची काय इच्छा आहे? तुम्ही आमच्या पोटी जन्म घ्याल ना प्रभू? हो. मग एकच इच्छा आहे, बोला ना. त्या पुत्राच्या विरहानं तडफडू तडफडू मला मरण यावं, ही आताचीच मागणी आहे. म्हणून दशरथ वियोगे मेला. तिसरं चौथं कारण झालं. पाचवं कारण सांगताना कैकई देशाचा राजा सत्यकेतू, त्या सत्यकेतू राजाला 2 मुलं, एक प्रताप भानू एक अरिमर्दन. प्रताप भानूच्या स्वाधीन राज्य कारभार केला आणि सत्यकेतू हरिचिंतन करू लागला. प्रताप भानूनं नावाप्रमाणे प्रताप गाजवला, सगळ्या राजांना जिंकलं, स्वतः चक्रवर्ती राजा झाला. एक दिवस प्रताप भानू शिकार करण्याच्या उद्देशानं सैनिकासह अरण्यामध्ये वाट चुकला. एकीकडे गेला प्रताप भानू, सगळे सैनिक दुसरीकडे. पुढे कालकेतू नावाचा राक्षस डुकराच्या वेशात, त्याला मारण्याकरता प्रताप भानू पुढेही वाट चुकला. कपटमुनीच्या आश्रमात आला. कोण कपटमुनी? यानंच एकेकाळी जिंकलेला राजा होता, पण तो साधूच्या वेशात राहत होता. त्याने विचारलं,
को तुम कसब न फिरे अकेले सुंदर जीवा जीव परहेले चक्रवर्ती के लक्षण तोरे देखत लया दागियती मोरे. आपण कोण आहात? प्रताप भानू म्हणाला, चक्रवर्ती राजा जो प्रताप भानू त्याचा मी सचिव आहे. सचिव म्हटल्यावर तो कपट मुनी हंसू लागला. क्यों झूठ बोलते हो? आप स्वयं प्रताप भानू है. आपके पिता का नाम सत्यकेतु कैके देश तुम्हारा अर्धिमर्द भाई का नाम है धर्मरुचि नाम का प्रधान. हे सगळे सांगितलं. प्रताप भानू चकित झाला. महाराज महाराज हे तुम्हाला कसं कळलं? गुरु प्रसाद सब जाणीये राजा. जगातलं कळतं मला. तुम्हाला गुरु करण्याची इच्छा आहे महाराज. जा आंघोळ करू नये. आंघोळ करून आल्यानंतर गुरुदीक्षा दिली. आता एक इच्छा आहे महाराज. काय? माझं चंद्रसूर्य असेपर्यंत राज्य राहावं. प्रताप भानूला कपटमुनी म्हणाले, एकच उपाय आहे. स्वयंपाकाचं नियोजन माझ्याकडे असेल. तुला ब्राह्मण मंडळीला जेवण द्यावं लागेल. सर्व ब्राह्मण आशीर्वाद देतील जेवणानंतर आणि मग तुझं चंद्रसूर्य असेपर्यंत राज्य राहील. आता झोप घे. प्रताप भानू झोपी गेला. कालकेतू नावाचा राक्षस आला. योग मायेच्या द्वारा त्याला उचलला. त्याच्या नगरात नेऊन झोपवला. सकाळी उठला सूर्योदयाच्या वेळी प्रताप भानू आपल्या राजमहालात चकित झाला. बापरे, केवढे सामर्थ्यशाली गुरुदेव आहे माझे. मी इथून 280 कोसावर झोपलो होतो. कारण 70 योजन नगर तुम्हारा असा उल्लेख आहे. म्हणजे प्रताप भानूचं नगर कपटमुनीच्या आश्रमापासून 70 योजन होतं. 280 कोस, 2 मैलाचा कोस, किलोमीटर तुम्हीच लावा. झोपला तिथे जागा राजवाड्यात झाला. चकित झाला, केवढे सामर्थ्यशाली गुरु आहेत माझे. कधी येतील? एक दिवस गुरुदेव आले. स्वयंपाकाचं नियोजन गुरुदेवाकडे. ब्राह्मण मंडळीला जेवायला सांगितलं, पण कपट मुनीनं कपट केलं. स्वयंपाकात अन्नामध्ये हरणाचं मांस मिक्स केलं आणि सगळे ब्राह्मण जेवायला बसवले. आता ब्राह्मण भोजनाला सुरुवात करणार. आकाशवाणी उपरोहित जवनार बनाई चरस चारि विधि दस श्रुति गाई माया मैत्री कीनी रसोई व्यंजन बहुगनि सकै न कोई. विविध मृगन करया मिश्रांदा दही विप्र सुखल सांदा भोजन कौसब विप्र बुलाय पद पकारी सादर बैठाय. पंक्ती बसल्या ब्राह्मण मंडळीच्या. आता जेवणाला प्रारंभ होणार. आकाशवाणी. परुषण जबै लाग बै पाला भई आकाशवाणी दै काला. परुषण जबै लाग मै पाला भई आकाशवाणी दै काला. विप्र रुंड उठी उठी घर जाऊ आय बड़ी हानि अन्न नहीं खाऊ. विप्र रुंड उठी उठी घर जाऊ. ब्रह्मरुंदांनो उठा, भोजन करू नका. हरणाचं मांस मिक्स केलेलं आहे. धर्मभ्रष्ट होईल तुमचा. न जेवता ब्राह्मण उठले. सर्व ब्राह्मणांनी शाप दिला. प्रताप भानू, भगवान ने धर्म बचाया वरना भ्रष्ट हो जाते. हम सब ब्राह्मण देवता मिलकर शाप देते हैं. 1 साल के अंदर तुम्हारे कुल में दिया जलाने वाला कोई नहीं बचेगा. अगले जन्म में आप बलवान राक्षस बनोगे. इतने बलवान, आपको मारने के लिए स्वयं भगवान को अवतार लेना होगा. हे 5वं कारण. मग सगळ्या सामूहिक राजाने एकत्रित हल्ला केला. प्रताप भानूचा परिवारासहित नाश झाला. तोच प्रताप भानू पुढच्या जन्मी रावण झाला. अरिमर्दन नावाचा बंधू होता तो कुंभकर्ण झाला. आणि धर्मरुची नावाचा प्रधान होता तो बिभीषण झाला. तिघा भावानं खडतर तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. रावणाला म्हणाले, काय पाहिजे ते माग. रावण म्हणला, मला मरण नको. ब्रह्मदेव म्हणला, मीच मरतो भाऊ, दुसरं काय माग. मग मागणं बदलून मागितलं.
बानर मनुज जाती दुई मारे, एक तर वानराकडून मरण अथवा नराकडून मरण, तथा असतो. मग कुंभकर्णाचा नंबर तुला काय पाहिजे? ते इंद्रपद मागणार होतं. सर्व देवतांनी प्रार्थना सरस्वतीला केली. सरस्वतीनं त्याच्या जिभेवर एवढं वजन टाकलं, इंद्रपदच म्हणता येईना, जिभच उचली ना. काय पाहिजे कुंभकर्णा? खूप ताकद लावायचं. अरे काय पाहिजे? काय? निद्रापद, जा झोप. मग सारद प्रेरी तासु मती फेरी, मागेसी निद मास षटकेरी. मग नंबर बिभीषणाचा, तुला काय पाहिजे? तेही मागेऊ भगवंत पद कमल अमल अनुराग. मला जन्मजन्मी प्रभूची सेवा पाहिजे. रावणानं कुबेराचा खजाना लुटला, नागकन्यांचं अपहरण केलं, लंकेमध्ये आपलं राज्य प्रस्थापित केलं. लंका पूर्वीचं नाव हेलदीव आहे. त्यावेळी हेलदीव फार संबंध आहे भारताचे लंकेचे. रावण आपला जावाई आहे. मयासुराची कन्या मंदोदरी, आणि मयासूर राजस्थानमध्ये होता. मयासुराची नगरी म्हणजे राजस्थान, म्हणजे आपला बापू लागतोय रावण. हे सासूरवाडी आहे हिंदुस्तान त्याची. हेलदेव भोगावती जसी अहिकुलवासा, अमरावती जसी शक्र निवासा, तिन ते अधिक रम्य अति बंकान, जग विख्यात नाम अतिलंका. त्या लंकेचा राजा रावण शक्ती भक्ती युक्ती सत्ता संपदा विद्वत्ता सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण आहे रावण. 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातून, 80,000 बायका. हिशोब तुम्हीच करा. 3,05,000 तर एकट्याच्या घरातली लोकसंख्या आहे. तो जर आता 2015 मध्ये असताना तर दर पंचवार्षिकला बिनविरोध बॅनर न लावता तेवढे घरात होते ना. 1,00,000 मुलं काय विरोधात जातील का? आणि 1,25,000 नातू झाले 2,25,000, आणि बायका 80,000. हिशोब तुम्हीच करा. एक दिवस रावणाने आपल्या सेवकांना, इकडे या रे, काय ते ऋषीमुनी साधू संत लंगोट्यावाले आहेत, हां, त्यांच्याकडून टॅक्स वसूल करा. टॅक्स. ऋषीमुनीकडे ते सेवक आले. आम्ही रावणाचे सेवक. कशाकरता आला? टॅक्स. टॅक्स आमच्याकडून? कशाबद्दल? कमंडलवर टॅक्स आहे का रे सरकारचा? रुद्राक्षाच्या माळ्यावर टॅक्स आहे का? मग अशा सरकारला रक्त दिलेलं बरं. ऋषी वैतागले. सगळ्यांनी आपल्या अंगाचं थोडं थोडं रक्त काढलं, एका माठात भरलं. तो माठ कापडानं मजबूत बांधला, उचलून दिला सेवकाला. जा घेऊन. पाठवला म्हणाव टॅक्स. पण सांगा तुमच्या रावणाला, माठ सोडून बघितला मरून पडशील म्हणाव, आणि जिथं ठेवशील ना हा माठ, थेंब नाही पडायचा पावसाचा. आता केवढं झालं? डोक्यावर माठ घेतला, सेवक आले. रावण खुश झाला. आणा टॅक्स. टॅक्स नाही, मरण आणलंय तुमचं. वैतागले लंगोट्यावाले. त्यांनी रक्त पाठवलं स्वतःचं, आणि ते असंही म्हणाले, सोडून बघितला तर रावण मरून पडल, आणि जिथं ठेवाल तिथं थेंब नाही पडायचा पावसाचा. रावण म्हणला ठीक आहे, ठीक आहे. मग का? अरे एकदा राजा जनकानं मला वादात हरवलं होतं. तुम्ही एक काम करा, हा माठ रात्री 12 नंतर सगळी नगरी मिथेला झोपी गेल्यावर त्याच्या नगराच्या हद्दीत माठ नेऊन पुरा, म्हणजे तिथे थेंब पावसाचा पडणार नाही. त्याची प्रजा त्रस्त होईल आणि मला आनंद वाटेल. म्हणून रात्री 12 नंतर प्रजा झोपल्यावर मिथिला नगरीच्या हद्दीमध्ये तो ऋषीच्या रक्ताचा माठ पुरण्यात आला. 2 वर्षे थेंब पावसाचा पडला नाही. अहो, जिथं साधू संताचं महात्म्याचं ऋषीचं रक्त सांडलं तिथं पाऊस पडणं शक्य आहे? चिंतातूर झाले. जनकजीनं शेतानंदजीला बोलवून घेतलं. क्या किया जाय? शेतानंदजी म्हणाले, यज्ञात भवती पर्जन्यो, यज्ञाशिवाय पाऊस पडत नाही. योगायोग यज्ञाकरता ती भूमी निवडली 2 वर्षापूर्वी जिथे माठ पुरलेला होता. आणि देशाच्या प्रमुखाला स्वतः नांगर हाकावा लागतो, म्हणून राजा जनकाच्या हातात नांगर आहे. भूमी स्वच्छ करायचं काम चाललंय, नांगरट चाललेली. नांगरट करता करता कुठेतरी नांगर अडल्या गेला. का अडला म्हणून नांगर उपसून बाजूला काढला. तिथे खोदलं, एक लोखंडी पेटी सापडली. ती पेटी वर काढली. सर्वांच्या साक्षीनं पेटी उघडली. सर्व समाजाने बघितलं. जगाची माय जानकी त्या पेटीत झोपलेली. आनंदाने जय जयकार केला.
बोलिए सीता माता की जय. आता एक सुशिक्षिताच्या लक्षात येईल, सीता कोण्याच ब्राह्मणानं पंचांग पाहून ठेवलेलं नाव नाही. दुसऱ्या क्रमांकाचं नाव आहे. पहिली तर भूमिकन्या, मग सीता आणि मग जानकी. भूमीमध्ये होती म्हणून भूमिकन्या, पण भूमीतून बाहेर काढलं कोणी? जनकानी नाही, नांगरानी नाही, नांगराच्या फाळाच्या शेवटच्या टोकाणी. ही सूक्ष्मता पहा. आणि नांगराला हिंदीमध्ये हल म्हणतात, हल. आणि नांगराच्या फाळाच्या शेवटच्या टोकाला सीत म्हणतात हिंदीत. हल के अग्रभाग को सीत कहते हैं. और सीत के द्वारा भूमि से बाहर निकली तो सीता, और जनक जी ने बेटी मानी तो जानकी. म्हणून हे संबंध पहा. पहिली भूमिकन्या, भूमीतून सीतेच्या द्वारा बाहेर आली म्हणून सीता, आणि जनकानं लेक मानली म्हणून जानकी. जिकडे तिकडे काही असंही म्हणतील ना, काही शंका घेऊ शकेल का रे, रामाचा जन्म व्हायचाच आहे, सीतेचा झाला. असू शकल. काय, रामापेक्षा सीता वयानं मोठी? असं कुठं असते का रे? पत्नी काय पतीपेक्षा मोठी असते का वयानं? असते रे. कशावरून बोलतोय तू? आधारे बोलतो. काय आधार आहे? ऐश्वर्या मोठी आहे ना रे अभिषेकपेक्षा. कोण कुठं रामायणचं, तर ते तिकडे डोकं चालवू नका. हे आपलं पहा. हा कथाक्रम आहे. जो विषय पुढे आला तो वक्त्याला सांगून पुढे जावं लागतं. याचा अर्थ रामापेक्षा सीता वयानं मोठी नाही, तो विषय आला म्हणून सांगितला. मग 6 वर्षानं लहान आहे. लग्नामध्ये रामचंद्रजीचं वय 15 आहे, सीतामाईचं 9 आहे. बरस 15 के भय भगवाना, और 9 बरस की जगसिय जाना. अधर्माची वाढ झाली, धर्माची हानी झाली. राक्षस जातीचा सुळसुळाट झाला. आणि राक्षस शब्द आल्यावर माता पार्वतीनं मध्येच विचारलं महादेवाला, राक्षस हा ते कसे असतात? बाडे खल बहु चोर जुआरा, जेला पट पर धन पर दारा, मानई मातु पिता नहीं देवा, साधुन तन करवा वही सेवा, साधुन तन करवा वही सेवा. बाड़े खल बहु चोर जुआरा, जेला पट पर धन पर दारा, मानई मातु पिता नहीं देवा, साधुन सन करवा वही सेवा, साधुन सन करवा वही सेवा. बाडे खल बहु चोर जुआरा, जेला पट पर धन पर दारा, मानई मातु पिता नहीं देवा, साधुन तन करवा वही सेवा. जिनके आचरण भवानी, ते जाने उनकी चर सब प्राणी, ते जाने उनकी चर सब प्राणी. बाड़े खल बहु चोर जुआरा, जेला पट पर धन पर दारा, मानई मातु पिता नहीं देवा, साधुन सन करवा वही सेवा. जिनके आचरण भवानी, ते जाने उन्नीस चर सब प्राणी, ते जाने उन्नीस चर सब प्राणी, ते जाने उन्नीस चर सब प्राणी. बाड़े खल बहु चोर जिवारा, जे लंपट पर धन पर दारा. चोऱ्या करतात, जुगार खेळतात, परधन परदाराविषयी लंपट आहे. मायबापाला मानत नाही, साधू संताची सेवा करत नाही. पार्वते जिनके या आचरण भवानी, ते जाणेहू निशिचर सब प्राणी. जेव्हा राक्षस जातीचा सुळसुळाट झाला, पृथ्वीला पापाचं वझ सहन होईना, आणि मग पृथ्वी गायीचं रूप धारण करून आपला पिता ब्रह्मदेवाकडे जाऊन रडू लागली. धेनु रूप धरी हृदय बिचारी, गई जहात असुर मुनि जारी, निज संताप सुनाय से रोई, काहू ते कछु काज न होई. आमच्या वारकरी मंडळीला ते पाठ. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पासी जाय,
वाहे तोय सांगतसे उडविला धर्म धर्म झाला भार सोसवेना भार मज आता उडविला धर्म धर्म झाला भार गायीचं रूप धारण करून पृथ्वी ब्रह्मदेवाकडे जाऊन रडू लागले बाबा आता मला पापाचं वझ सहन होत नाही कुंभपाकाची शरीरे भूमी कापे त्याच्या भारे त्याचंच नाव भूकंप आहे हां लक्षात घ्या आता ते आम्ही त्याच्या विरोधात बोलत नाही हे भक्तिशास्त्रातले शब्द आहे ग्रंथ पुराणातल्या व्याख्या आहे तरंग म्हणजे काय तरंग म्हणजे वाऱ्याचा पाण्याशी संबंध आल्यावर होणारा परिणाम त्याला म्हणतात तरंग हां बस सुटसुटीत व्याख्या पण पुराणामध्ये वेगळा भाव सांगितला पार्वती मांडीवर आहे आणि गंगा डोक्यावर आहे शंकराच्या 1 मिनिटात सांगतो आता कसं बरं वाटत असेल पार्वतीला लग्नाची असून मांडीवरनं मागणं आलीन बसली डोक्यावर आणि सारखी भांडणं दोघीची गंगा गौरी दोघी भांडवीन संब्याशी धाडले वनारे काही तर म्हणतात त्याच्यामुळेच रोगोरची बाटली घेतली महादेवरावनं विषप्राश सारख्या भांडतात कधी कधी पार्वती वर पाहते ना लाल डोळे करून तेव्हा गंगेला थरकाप सुटतो त्याचं नाव लाटा तरंग वगैरे घाबरती ना ते तसं कंपन आणि भू म्हणून भूकंप शब्द एखाद्या तुम्ही पहा क्षमतेपेक्षा जास्त बोजा त्या व्यक्तीच्या डोक्यावर दिला व्यक्तीला उभं केलं आणि 1 क्विंटल गव्हाचं पोतं चौघांनी उचलून त्याच्या डोक्यावर ठेवलं आणि चौघं बाजूला झाले की ते पायापासून डोक्यापर्यंत लटलट 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 कापतं तेच जर 25 किलो असलं तर कापणार नाही पण 100 किलो असल्यामुळे लटलट कापतं का क्षमतेपेक्षा बोजा जास्त झाल्यानंतर पायापासून डोक्यापर्यंत कंपन पावतं तेव्हा पृथ्वीवर जेव्हा पापाचा अतिरेक होतो तिलाही कापरं सुटतं त्याला म्हणतात भूकंप कुंभपाकाची शरीरे आणि भूमी कापे त्याच्या भारे म्हणून पाप भूमी से भारी आणि जेव्हा त्याचा अतिरेक होतो तेव्हा पृथ्वी गायीच्या रूपात ब्रह्मदेवाकडे जाऊन रडते की सोसवेना भार मज आता आता मला पापाचं वज सहन होत नाही बाबा मग ब्रह्मदेवाने सर्व देवतांना बोलवून घेतलं बैठे सुर सब करही बिचारा विचार करू लागले की भगवंत कुठे असेल तिथे भगवान शंकरजी आले विचारलं देवता लोग उदास क्यों सही समय पर आए शिव जी हमें बताइए भगवान कहाँ मिलेंगे भगवान तो भोसरी में मिल सकते हैं हरि व्यापक सर्वत्र समाना हमें देखना है तो प्रेम से प्रकट हो ही मैं जाना प्रेम से प्रार्थना करो आपको भगवान देखने को मिले हे पटलं आणि सर्व देवता प्रभूची प्रार्थना करतात आपणही सर्वांनी त्या प्रार्थनेमध्ये सहभागी व्हायचे सर्वांनी सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीता शाबास वा वा सर्वांनी म्हणा सीताराम राम राम सीताराम राम राम
जय हो सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम जय सुरनायक जन सुखदायक प्रणत पार भगवंता सीताराम राम राम सीताराम राम राम सर्वांनी म्हणायचं सीता हितकारी जय सुरारी सिंधु